आज आपण निपुण महाराष्ट्र ऍप्सवर विद्यार्थ्यांची चाचणी कशी घेतात लाईव्ह या ठिकाणी आपण पाहणार आहोत। निपुण महाराष्ट्र ऍप्सला या ठिकाणी मी क्लिक करतो। पुढे जे ऑप्शन दिसतो मला पुढे या ठिकाणी क्लिक करतो, परत पुढे या ठिकाणी क्लिक करतो। या ठिकाणी मग या ठिकाणी 4 टॅब दिसतात तुम्हाला। या ठिकाणी आपल्याला शिक्षक टॅबवर काम करायचं आहे। मुख्याध्यापकांना शिक्षक जोडणी करून वर्ग जोडणी केलेली आहेत। आता आपल्याला शिक्षक या टॅबवर काम करायचं आहे। तर 22 डिसेंबर 2025 ते 27 डिसेंबर 2025 म्हणजे या 7 दिवसामध्ये आपल्याला इयत्ता दुसरी तर 5व्या वर्गावरती सर्व विद्यार्थ्यांची मासिक चाचणी कशी घ्यायची या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे। शिक्षक या टॅबला या ठिकाणी क्लिक करतो। या ठिकाणी आपला शालार्थाचा मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाका। चेक बॉक्सला क्लिक करा आणि ओटीपी पाठवा। या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर टाकून घेतो। हा जो चेक बॉक्स आहे याला या ठिकाणी क्लिक करा, ओटीपी पाठवा। ओटीपी पाठवायला या ठिकाणी क्लिक करतो म्हणजे आपल्याला टेक्स्ट मेसेजवर एक ओटीपी येते, तो ओटीपी या ठिकाणी भरा। ओटीपी तपासायला या ठिकाणी क्लिक करा। या ठिकाणी हा आपला मुख्य पान येते। या ठिकाणी आपली प्राथमिक माहिती येऊन जाते स्वतःची। नंतर या ठिकाणी बघा आपल्याला अध्ययन स्तर चाचणी घेऊया ही जी टॅब दिसते तुम्हाला, अध्ययन स्तर चाचणी घेऊया याला या ठिकाणी आपल्याला काम करायचंय। याला या ठिकाणी मी क्लिक करतो। या ठिकाणी शाळा आपली सिलेक्ट झालेली असते, दिनांक या ठिकाणी आपल्याला निवडा। हा जो एरो दिसतो तुम्हाला एरोला या ठिकाणी क्लिक करा। या ठिकाणी ही एकच तारीख आहे 20 डिसेंबर 2025 याला या ठिकाणी सिलेक्ट करा। या ठिकाणी आपल्याकडे जो वर्ग आहे तो वर्ग या ठिकाणी येऊन जातो। आता माझ्याकडे जो वर्ग आहे तो वर्ग या ठिकाणी येऊन आलेला आहे। एकूण संख्या दिसते तुम्हाला, याला ठिकाणी मी क्लिक करतो। या ठिकाणी आपल्या वर्गातील जेवढे विद्यार्थी संख्या आहे तेवढी सर्व विद्यार्थी संख्या या ठिकाणी दिसते। आता एका विद्यार्थी या ठिकाणी तुम्हाला मी लाईव्ह करून दाखवतो। विद्यार्थ्याला आपल्या मोबाईल जवळ उभा करून हे सर्व गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत। आता बघा हा जो एरो दिसतो एरोला या ठिकाणी मी क्लिक करतो। या ठिकाणी वाचन, लेखन, संख्याज्ञान, संख्येवरील क्रिया या संदर्भात आपल्याला चाचणी घ्यायची, लाईव्ह चाचणी घ्यायची विद्यार्थ्याची मोबाईल ऍप्सवर, निपुण महाराष्ट्र मोबाईल ऍप्सवर आपल्याला घ्यायची आहे। तर वाचनला या ठिकाणी चाचणी घ्यायला या ठिकाणी मी क्लिक करतो। या ठिकाणी स्तर आहे बघा, स्तरला या ठिकाणी हे जे एरो दिसतो तुम्हाला एरोला या ठिकाणी क्लिक करतो। या ठिकाणी स्तर दिलेले विद्यार्थ्याची आणि खाली बघा सर्वात खाली अनुपस्थिती, जर विद्यार्थी गैरहजर असेल तर अनुपस्थित आपण निवडू शकतो। या वर्गात नाही, शाळा बदल, शाळा सोडली, इतर हे कारणे आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो जर विद्यार्थी गैरहजर असेल चाचणी घेत असताना। आता या ठिकाणी माझा विद्यार्थी ज्या स्तरामध्ये आहे तो स्तर या ठिकाणी मी सिलेक्ट करतो। आता हा जो मजकूर आहे या ठिकाणी आलेला आहे बघा, वाचन स्तर या ठिकाणी दिलेले आहेत। हे स्तर विद्यार्थ्याकडून वाचन करून घ्या आणि यासाठी माईक वर क्लिक करून दिलेला मजकूर मोठ्याने वाचा। हे जो माईक आहे माईकला या ठिकाणी क्लिक करायचं आणि ते विद्यार्थ्याकडून या ठिकाणी वाचन करून घ्यायचं। विद्यार्थ्यांना स्वतः वाचल्यानंतर या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी पडताळणीसाठी पाठवा असं येते बघा। आपण माईक क्लिक केल्यानंतर माईक तो बंदही करायचा आणि या ठिकाणी पुन्हा रेकॉर्ड करा। जर व्यवस्थित वाचलं नसेल तर पुन्हा रेकॉर्ड करू शकता आणि पडताळणीसाठी पाठवा हे ऑप्शन दिसतो तुम्हाला, याला ठिकाणी क्लिक करा। या ठिकाणी बरोबर आलेलं बघा। आता जर बघा वाचनाची अचूकता 80% पेक्षा जर जास्त येत असेल, 80% येत असेल तर या ठिकाणी बरोबरचं चिन्ह येते, टिक मार्कचं चिन्ह येते म्हणजे बरोबर झालेलं आहे। तर जतन करा हा ऑप्शन दिसतो तुम्हाला खाली, जतन करायला या ठिकाणी क्लिक करा। तर सध्याचा स्तर नोंदवा जो असेल बघा, एकदा स्तर जतन केल्यावर तो परत बदलता येणार नाही असं या ठिकाणी लिहून येते। मागे जाऊ शकता आपल्याला आणि सध्याचा स्तरही नोंदवू शकता। सध्याचा स्तर नोंदवायला या ठिकाणी क्लिक करतो। बघा आता या ठिकाणी फीचर वापरण्याची वेळ मर्यादा समाप्त आहे म्हणजे बघा मी सकाळी हे व्हिडिओ बनवत असल्यामुळं या ठिकाणी असं येते, कारण ही 10 ते 5 या वेळेमध्येच ते आपल्याला चाचणी घेता येणार आहेत। मी सकाळी व्हिडिओ बनवत असल्यामुळे या ठिकाणी असं येते। याला रद्द करा, या ठिकाणी रद्द करतो। या ठिकाणी मी मागे जातो, मात्र तुम्ही सेव्ह करू शकता, जतन करू शकता। याला माझं सध्या हे जतन होणार नाही, सेव्ह होणार नाही म्हणून याला पुढील या ठिकाणी क्लिक करतो। म्हणजे वाचनाचं आपण या ठिकाणी सेव्ह केलं की हे जे वाचन आहेत हे हिरव्या रंगात या ठिकाणी हायलाइट मध्ये हिरव्या रंगात येऊन जाते म्हणजे वाचन झालं। नंतर लेखन असंच आपण घेऊ शकतो। लेखनाला या चाचणी घ्या याला या ठिकाणी मी क्लिक करतो। या ठिकाणी स्तर दिलेले बघा, याला या ठिकाणी मी एरो दिसते एरोला या ठिकाणी क्लिक करतो आणि लेखन मध्ये ज्या स्तरावर जो आपला विद्यार्थी असेल तो स्तर या ठिकाणी सिलेक्ट करा। आता बघा या ठिकाणी मी स्तर निवडतो। या ठिकाणी मी स्तर निवडलेला बघा, स्तर 10वा म्हणजे विद्यार्थ्याकडून वहीवर
हे सर्व या ठिकाणी लिहून काढा. म्हणजे बघा, शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो. म्हणजे हा लिहिल्यानंतर वहीवर लिहिल्यानंतर या ठिकाणी कॅमेरा ऑप्शन दिसतो बघा तुम्हाला. विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका अपलोड करा. हे जो कॅमेरा दिसतो, कॅमेराला या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी असं व्यवस्थित करा आणि लाईव्ह वहीवर लिहिलेला असेल त्याचा फोटो काढा. आणि या ठिकाणी बघा, हा नेक्स्ट ऑप्शन दिसतो तुम्हाला. नेक्स्ट या ठिकाणी क्लिक करा आणि जतन करा. जतन करा हा जो ऑप्शन दिसतो तुम्हाला, जतन करायला या ठिकाणी क्लिक करा. परत या ठिकाणी असं येतं बघा, एकदा जर जतन केल्यावर तो परत बदलता येणार नाही. म्हणून जतन करायला या ठिकाणी मी क्लिक करतो. तर बघा, तीच मी सकाळी हे बनवत असल्यामुळे या ठिकाणी मला रद्द करावं लागेल, कारण ते या ठिकाणी होत नाही. मात्र या ठिकाणी जतन केलं त्या ठिकाणी तो जतन होतो. या ठिकाणी मी सध्या रद्द करतो, कारण ही सकाळची वेळ असल्यामुळे माझं या ठिकाणी होत नाही. मी मागे येतो. अशा प्रकारे आपण वाचन, लेखन, संख्याज्ञान चाचणी घ्या, संख्याज्ञानची चाचणी घ्या. चाचणी घ्यायला ठिकाणी क्लिक केलं की तसंच या ठिकाणी वहीवर आपला जो स्तर असेल तो स्तर या ठिकाणी सिलेक्ट करायचं. उदाहरणार्थ समजा स्तर 15वा या ठिकाणी मी सिलेक्ट करतो. या ठिकाणी सिलेक्ट केलं की 15वा स्तर जो आहे बघा संख्याज्ञानवरचं, हे फक्त त्यांना संख्या म्हणायचं. 51 पासून ते 61 पर्यंत अंक क्रमाने म्हणा आणि जतन करा. फक्त त्यानं म्हटल्याबरोबर या ठिकाणी जतन करा. या ठिकाणी वहीवर लिहायची गरज नाही. वहीवर लिहायची गरज असेल तर ते तुम्हाला समजून जाते. वहीवर लिहून काढा विद्यार्थ्याकडून, त्याचा फोटो घ्या आणि सेव्ह करा. या ठिकाणी फक्त त्याने 51 पासून ते 61 पर्यंत अंक क्रमाने म्हणा म्हटलेले जतन करायला या ठिकाणी मी क्लिक करतो. या ठिकाणी एकदा स्तर जतन केल्यावर तो परत बदलता येणार नाही. याला जतन करायला या ठिकाणी क्लिक करतो. आता बघा, मी सकाळी हे व्हिडिओ बनवत असल्यामुळे या ठिकाणी ते होणार नाही, कारण याची वेळ 10 ते 5 आहे, अशीच आहे. या 10 ते 5 वेळेमध्येच आपल्याला हे करावं लागणार आहे. या ठिकाणी रद्द करतो. या ठिकाणी रद्द करतो आणि मागे येतो. अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्याचं या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. चाचणी पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी हे हेडलाईट मध्ये हे सर्व वाचन, लेखन, संख्याज्ञान, संख्यावरील क्रिया हे सर्व या ठिकाणी ग्रीन मध्ये येऊन जातात, हिरवं येऊन जातात. मी सकाळी व्हिडिओ बनवत असल्यामुळे या ठिकाणी 10 ते 5 मध्येच ते आपल्याला उपलब्ध असणार आहेत. आजपासून म्हणजे 22 डिसेंबर 2025 ते 27 डिसेंबर 2025 पर्यंत, म्हणजे 7 दिवसात आपल्याला हे विद्यार्थ्याची चाचणी घ्यायची आहे. अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.